नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे 32 साईजचा ब्लाऊज। तुम्ही कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याच्यावरती तुम्ही ही डिझाइन अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेत आणि ती सुद्धा ब्लाऊजची जी काही लेस आहे तिच्यापासून तयार करू शकतात। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर ही आहे ब्लाऊजची लेस, हिच्यापासून आपल्याला छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने अस्तरवरती मी गोल गळा कट करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मग ब्लाऊज पीस हा उलट्या दिशेने बरोबर ठेवून घ्यायचा आणि पूर्ण गळ्याला नंतर मग कमरपट्टी जोडण्याऐवजी कमरेला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर ब्लाऊज पीस खूप बारीक असल्यामुळे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला। तर तुम्ही इथं पिना लावून सुद्धा पॅक करून घेतला तरी देखील चालेल, परंतु मग मी खालच्या बाजूला फोल्ड केला आणि हाताने छान अस्तर बरोबर प्रेस करून घेत आहे। तर हा जॉर्जेटचा अगदी बारीक पीस आहे, त्याच्यामुळे मग अस्तर जोडायला थोडं अवघडच आहे। गळ्याभोवती शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर मग कमरपट्टीला सुद्धा मी शिलाई करून घेत आहे, जेणेकरून कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही। नंतर गळ्याचा गोल आकार कट केला आणि छोटे छोटे कट मारून मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे। अस्तर पलटवून झाल्यानंतर जो काही गोल गळा आहे त्याला आपण हळूवारपणे दोघही बाजूंना कपड्याबरोबर चेक करायचा आणि पूर्ण गळ्याभोवती आणि पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात, खालच्या बाजूला कपडा बरोबर चेक करत आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी मी इथं शिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर असा जॉर्जेटचा जेव्हा पातळ कपडा असतो तेव्हा आपण मागचे टक्स देत असतो, तर अस्तरला तर ब्लाऊज पीसवरती वरच्या बाजूच्या टोकाला शिलाई बसत नाही। त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने आपण दोघही खुणा करून घ्यायच्या आहेत। दोघही बाजूंच्या सेम खुणा करून सरळ रेषेत जी काही सरळ रेषा आहे, आपला टक्स किती उंचीचा आहे हे चेक करून आणि सर्वात आधी सरळ शिलाई करून टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मग आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर इथं खूप छान असा टक्स बसतो आणि कपडा हा बरोबर आपला शिलाईमध्ये दाबला जातो। दोघही बाजूंना सेम त्याच पद्धतीने किती उंचीचा टक्स आहे हा मी मोजून आणि बरोबर खुणा करून घेतल्या आणि मग तिरकस अशा पद्धतीने टक्स मारून घेतले। तर अगदी अस्तर आणि कपडा दोघही बरोबर ह्या शिलाईमध्ये दाबले गेलेले आहेत। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर ह्या लेसपासून आपल्याला ही छान अशी डिझाइन तयार करायची आहे। तर जे काही छोटे फार मोती आहेत तर ते मी काढून घेतले आणि ही डबल लेस आहे, त्याच्यामुळे मग दोघही लेस ही शिलाईमध्ये दाबल्या जातील ही काळजी घेत आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे। बरोबर सरळ चेक करून घेतलं आणि बरोबर ही शिलाई टाकून घेतली। नंतर खालच्या बाजूला कट केलं, एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड केला आणि परत मग दुसऱ्या बाजूला जी काही मण्यांची लेस आहे तिच्यावरती बरोबर मी इथं शिलाई टाकून घेत आहे। जे काही मणे आहेत ते शिलाईच्या दाबमध्ये तुटणार नाही, सुई तुटणार नाही ही काळजी घेत आपल्याला टिप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मग इथं मी अशा पद्धतीने लेसचा वापर करून घेत आहे। तर ही गोल्डन कलरची आहे, तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचा कलर आहे तशा कलरची सुद्धा लेस वापरू शकतात। एक्स्ट्राची कट केली, आतमध्ये फोल्ड करून तिच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग इथं तुम्ही 1 इंच किंवा 1.25 इंच तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त अंतर घेऊ शकता। तर मी 1 इंच इतकं अंतर मोजून घेतलं आणि खडूने खुणा करून घेतल्या। त्याच्यानंतर मग परत डबल लेयर ही लेसची मी मारून घेत आहे आणि एक्स्ट्रा बरोबर जी काही आहे ती कट केली, आतमध्ये फोल्ड केली आणि तिच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतली।
तर फायनली अगदी कमी वेळेत आणि ब्लाऊजच्या लेसपासून खूप छान अशी ही ब्लाऊजची डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि कमीत कमी वेळेत खूप छान अशी ब्लाऊजची साध्या लेसपासून बनवलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।